5 ते 6 मिनिटांचा वेळ झाला तरी देखील अजून फिल्डिंग लागत नाहीये, लक्षात ठेवा. सातत्याने सूचना येते वरून ऑर्गनायझरशी की तुम्ही फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे बघा. दोन धावांची पॅनल्टी लागू शकते प्लीज. आता ज्या प्रकारे अगदी आपण पाहिलं तर सूचना केली जाते तुम्ही एका प्रेस्टिजियस टुर्नामेंटमध्ये खेळतात आणि असं गैरवर्तन इथे होता कामा नये, लक्षात ठेवा. शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय ही स्पर्धा आहे. जर नियमांचं उल्लंघन केलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. सामना आपल्याला पाहायला मिळेल कासगाव विरुद्ध हाल या दोन संघांमध्ये ही लढत असणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. स्वागत आहे पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं. स्वागत है सभी दर्शकों का फिर एक बार. जबरदस्त मुकाबला होगा हाल बनाम कासगांव के बीच मुकाबला. आज के महत्वपूर्ण लॉट्स का ये पहला मुकाबला होगा कासगांव बनाम हाल. चलिए अंपायर का ग्रीन सिग्नल. मुकाबले की शुरुआत. स्टॉपवॉच अब यहां से ऑन किया जाएगा, याद रखिए. 4 मिनट के लिए ठीक आपके पास 20 मिनट का समय है और अगर 4 ओवर आप 20 मिनट में पूरे नहीं करोगे तो याद रखिए लास्ट ओवर में फील्डर पेनल्टी आपको लग सकती है. अंपायर ने रेड सिग्नल था वो उसे ग्रीन में कन्वर्ट किया है और मुकाबले की शुरुआत. पहली गेंद फ्रंट लेग आगे निकल कर मारा है. कवर्स के खिलाड़ी अब बड़ी तेजी से भाग रहे हैं डीप कवर पर. यह गेंद अब कितने रन मुकम्मल किए जाएंगे देखना होगा. थ्रो थोड़ा सा खराब और उसी वजह से पहली गेंद पर 3 रन मुकम्मल किए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. दोनों ही बल्लेबाजों ने अच्छी कॉलिंग की एक दूसरे को और उसी के साथ पहली गेंद पर 3 रन मुकम्मल किए. अच्छी शुरुआत 3 के साथ पहली गेंद पर. ताबिश बॉलिंग मार्क पर. ओपनर बल्लेबाज भावेश और उसके साथ राज, ये दो सलामी वीर बैटर मैदान में. भावेश के बल्ले से पहले 3 रन आए और अब राज स्ट्राइकर एंड पर नजर आएंगे. सीधे हाथ के खूंखार बल्लेबाज है ये. इस बार गेंदबाज के सिर के ऊपर से खेला है सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच निकल गई है गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन.
अच्छी गेंद, उससे भी बेहतरीन स्ट्रोक उठाकर मारा है अनोखे अंदाज में। हैरी सर का इशारा आया है। 6 रन। क्या बात है, बहुत बेहतरीन डांस। चलिए तीसरे अंपायर की मांग की क्या हरी सर? ये इस गेंदबाज के एक्शन पर यहां पर आक्षेप उठाया गया और अब तीसरे अंपायर की मांग की गई। यस, नो बॉल। तीसरे अंपायर का डिसीजन आया, ये नो बॉल होगी। और एक्शन रिप्ले स्क्रीन पर आप देख सकते हैं, टेलीविजन स्क्रीन पर। यस यस एग्जैक्टली, यहां पर नो बॉल है। यहां पर देखिए एंगल जो देखिए 90 डिग्री से कम यहां पर देखा गया और अंपायर्स ने कहा कि ये नो बॉल होगी। स्क्वायर एंगल से भी एक बार देख लीजिए। यस, इट्स अ नो बॉल। खराब गेंद और उसी के साथ अब छक्का दागा। 12th मैन ने भी आपके देखा ही। चलिए, नो मोर आर्ग्यूमेंट्स। चलिए मुकाबले की शुरुआत करिए तुरंत। नो बॉल थी, उस पर ये चक्का दागा, बड़ा हिट लगाया बल्लेबाज ने और अब टोटल बड़ी तेजी से आगे। पहली गेंद पर 3, उसके बाद लगाया चौका और नो बॉल पे लगा सिक्सर, यानी 14 रन फिलहाल स्कोर कार्ड पर। अब यहां से ताबिश पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी नहीं कर सकते, याद रखिए। हैरी सर देखिए क्या कर रहे हैं भाई। फिर से एक बार गेंद हवा में, लेकिन फ्री हिट है ये ना भूलिए। फ्री हिट गेंद थी और सिंगल यहां पर प्राप्त करते हुए सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ कुल स्कोर की बात करेंगे। देखिए यहां पर 15 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर। शायर बॉलिंग मार्क पर है। पहला ओवर जो गेंदबाज के एक्शन में खराबी नजर आई, उसी वजह से गेंदबाज यहां पर चेंज किया गया, लेकिन इस बार स्विंग आना मिस। अच्छी गेंद थी, अच्छा टिप्पा था, अच्छी लाइन थी, स्लॉट में नहीं दिया बल्लेबाज के। एक्शन रिप्ले देखिए, टॉस हुई गेंद, टॉस हुई गुड लेंथ से और हल्की सी बाहर की तरफ टाटा मोड़ दी हुई गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में डॉट। इस बार नीचे रही, लेकिन हो लीजिए, क्या बात है, वाइड बॉल, अतिरिक्त रन। खतरनाक एक्शन है अंपायर्स की, सही निर्णय। बॉलर तैयार, ऑन साइड पर खेला इस बार, अच्छा संपर्क हुआ है और ये पावर प्ले का ओवर है, यानी रन मिलेंगे यहां पर पूरे 4। बहुत ही तगड़ा हिट लगाया इनटू द गैप, पैकेट एरिया वसूले गए और चौके के साथ टोटल आगे 20 पर। सीधे बल्ले से उठाया इस बार, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच लपकेंगे? यस डेफिनेटली, बहुत ही शानदार कैच।
आखिरी गेंद पर मिली विकेट, पहले विकेट का पतन, पहले ओवर का खेल समाप्त, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। के बाद 20 रन, स्टॉपवॉच ऑन है, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए टीम हाल। श्री गणेश कासगांव बनाम एएससी हाल के बीच मुकाबला, पहले ओवर का खेल समाप्त, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए हाल टीम स्टॉपवॉच ऑन है, इस बात पर थोड़ा आप ध्यान दीजिए। 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपके पास है, यदि 4 ओवर आप 20 मिनट में पूरे नहीं करते हो तो आपको यहाँ पर लास्ट ओवर में एक फील्डर 30 यार्ड घेरे के अंदर बढ़ाना होगा, इस बात पर थोड़ा गौर करिए। हैरिस सर अनोखे अंदाज में बताते हुए कि ओवर की करेंगे अब शुरुआत। गेंदबाज बॉलिंग मार्क पर, मुजीब ओवर नंबर 2 के लिए, P2 का ये ओवर होगा। आउटफील्ड में 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर आपको नजर आएंगे। मुजीब तैयार, बॉलिंग मार्क पर, पहली गेंद लेकर स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज राज, जिन्होंने तगड़े हिट लगाए लेकिन इस बार शांत रखा थोड़ा, राज को बचने का प्रयास किया गेंदबाज मुजीब ने। डॉट बॉल के साथ ये इस ओवर की शुरुआत, P2 का ये ओवर है, ओवर नंबर 2, जहां पर 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर आपको नजर आएंगे। लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, सामने लॉन्ग ऑन और मिड विकेट। ऑन साइड पर बड़ा हिट करने का प्रयास किया था बल्लेबाज ने, स्वीप करना चाह रहे थे। बैक टू बैक दूसरा डॉट, पहले ओवर में जो कुछ हुआ अब यहां से कहीं ना कहीं उन रन संख्या पर पूर्ण विराम लगाने का काम कर रहे गेंदबाज मुजीब। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर के हाथों में गेंद डॉट। पिछले मुकाबले में जैसे कि आपने देखा 4 ओवर का मुकाबला था और दोनों ही इनिंग में चौको छक्कों की बरसात हुई और अब यहां से बड़ा हिट दम कम दिखाया और अंपायर्स ने यहां पर देखिए अनोखे अंदाज में बताया इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन। एक्शन रिप्ले देखिए, स्क्वायर एंगल के साथ जिस तरह से एग्जीक्यूशन हुआ इस स्ट्रोक का, ब्यूटीफुल टाइमिंग, अच्छा संपर्क। फिर से एक बार उसी अंदाज में खेलने का प्रयास किया था बल्लेबाज ने, लेकिन अपील तो हुई है। क्या बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सेफली मौजूद है? जगदीश जी दूधकर सर देखिए स्क्वायर अंपायर और हैरी सर डांसिंग अंपायर, मेन अंपायर की भूमिका में योगी बक्याडॉन, योगी राजी बुडेरे सर तीसरे अंपायर की भूमिका में फिलहाल कंट्रोल रूम में हमारे साथ। अपील हुई जरूर पर अंपायर्स का कहना है कि बैटर पॉपिंग क्रीज में ही थे। देखिए दोनों टीमों के पास रिव्यू है नो बॉल यानी बीमर और रनआउट के लिए। रिवर्स खेलने का प्रयास किया था इस बार, लेकिन अंपायर्स क्या कह रहे हैं? कुछ नहीं, इट्स वैलिड डिलीवरी। अंपायर्स बहुत खतरनाक है भाई। टुडे नाइट
आणि वातावरण होणार टाइट. सभी ऑफिशियल कैमरामैन हमारे देखिए यहाँ पर जिक्र होगा, जैसे कि बात करेंगे आयुष, उन्हीं के साथ संस्कार, नीरज, आतिश. कंट्रोल रूम में फिलहाल यश हमारे साथ जुड़ते हुए. यस, बिल्कुल सही कहा. कौन है ये लोग? 2 ओवर का खेल समाप्त. 27 रन 1 विकेट के नुकसान पर आफ्टर सेकेंड ओवर. तो चलिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है गणेश, और 27 रन 1 विकेट के नुकसान पर. आप देख रहे हैं दोस्तों जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके आयोजित MLA ट्रॉफी, आमदा ट्रॉफी. और देखिए ओवर की बात करेंगे. 2 ओवर 3 गेंदबाज, क्योंकि पहले ओवर में जो गेंदबाज आए थे उनकी गेंदबाजी एक्शन पर सवाल उठाए गए, और तीसरे अंपायर ने कहा कि ये गेंदबाज अब यहाँ पर इस प्रतियोगिता में फिर से गेंदबाजी नहीं कर पाएंगे. पहले ओवर के बाद 20 थे, इस ओवर में केवल 7 आए. मुजीब का ये सफल ओवर मैं कहूंगा. और अब बॉलिंग मार्क पर अशरफ आएंगे ओवर नंबर 3 का खेल लेकर. 10 मिनट और 12 सेकेंड का समय आपने खर्च किया. याद रखिए ASC हाल टीम. धीमी गेंद, फंस गए बल्लेबाज, चकमा खा गए पूरी तरह से. पहले ओवर में यश बड़ी तेजी से रन बन रहे थे. पहले ओवर में रन संख्या की बहुत छाड़ हो रही थी, लेकिन दूसरे ओवर में रन संख्या पर पूर्ण विराम लगाया गया. और अब इस ओवर में देखिए बात करेंगे पहली गेंद डॉट, बहुत क्लोज थी. एक पल के लिए हैरिस ऐसे लगा कि विकेटों से टकराएगी ये गेंद. अशरफ बॉलिंग मार्क पर. ओ एग्जैक्टली क्या हुआ है वहां पर? अब पेल्स तो लाइट हो रही थी, लेग बाज के स्वरूप में रन. एक्शन रिप्ले थोड़ा इंटरेस्टिंग होगा. क्या हुआ एग्जैक्टली समझ आएगा हमें. अशरफ आए बॉलिंग मार्क पर, गेंद रिलीज की और बेल्स पहले ही ब्लिंक हो रही थी. कुल स्कोर अब आकर पहुंचा 28 पर, और 5000 दर्शकों ने अब तक इस टूर्नामेंट का आनंद लिया है. केवल पहला मुकाबला पूरा हुआ है, 8 ओवर हुए, और उसके बाद ये दो, यानी 10 ओवर हो चुके अब तक, और लगभग 5000 से अधिक दर्शकों ने आनंद लिया इस टूर्नामेंट का. ऑन साइड पर खेलने का प्रयास इस बार. अच्छा शॉट है डीप मिड विकेट पर, फील्डर वहां पर मौजूद. दो 2.4 ओवर का खेल समाप्त. 31 रन 1 विकेट के नुकसान पर. अपील, बड़ी अपील, अंपायर सहमत. उंगली ऊपर की, विकेट का पतन यहां पर. झटका नंबर 2, दूसरे विकेट का पतन. बल्लेबाजी करती हुई कासगांव को लगा 31 पर. झटका लगा, जोर का झटका जोर से ही लगा कासगांव टीम को. अशरफ इस ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन शायद 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 यहां से होगी ओवर की समाप्ति. नहीं, वाइड बॉल, अतिरिक्त रन. कैसे गेंदबाज के पास देख रहे हो और कैसे उनको बता रहे कि ये वाइड बॉल है. खतरनाक. मजा आएगा आज यश. एक्शन रिप्ले फिर से एक बार स्क्रीन पर ऑन करिए. ये इस बल्ले का हल्का सा सिरा लगा था.
एक्शन रिप्ले चलाइए एक बार स्क्रीन पर। एग्जैक्टली किस तरह से रिएक्शन दी देखिए हैरी ने। हैरी जब आप घर पर जाकर लाइव देखते हो तो क्या खुद हंसते हो, बट देखिए देखिए किस तरह से एक्शन कर रहे हैं। और स्ट्रेचिंग देखिए भाई, दोनों पैर पूरी तरह से जमीन पर, बढ़िया स्ट्रेचिंग। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त, 32 रन 2 विकेट के नुकसान पर। औसत 2 विकेट, 2 विकेटों के नुकसान पर और 11.00 की औसत से यहां पर श्री गणेश कासगांव टीम के रन बन रहे हैं। अब बॉलिंग मार्क पर नए गेंदबाज चौथे ओवर लेकर मुफीद आते हुए अतिरिक्त रन के साथ इस ओवर की शुरुआत। 34, 34 रन फिलहाल स्कोर कार्ड पर और तैयार। ओ स्विंग ऑन मिस, लेकिन इट्स वैलिड डिलीवरी। हैरी सर डराइए मत ऐसे, वरना हम कह देंगे वाइट बॉलर, वहां से नया झगड़ा शुरू हो जाएगा। लेकिन यस, बिल्कुल सही निर्णय, इट्स अ वैलिड डिलीवरी, फेयर डिलीवरी, बिल्कुल सही निर्णय आपका। इस बार उठाकर मारा है फील्डर मिड विकेट पर, उनके मस्तक पर दी दस्तक। अनुमान लगाना भूल गए शायद वो खिलाड़ी। 4 रन। क्या बात है, अब डांस भी करना शुरू कर दिया है। पॉकेट गरम करा कोणीतरी हॅरी साधा, स्माइल कर रहे देखिए। ज्यादा दीजिए थोड़ा, 150 में काम नहीं चलेगा। 38 ऑन बोर्ड, 3 एंगल के साथ कवर करने के लिए एमटीसी लाइव तैयार है, लेकिन शायद अब यस, अब आखिरकार जाकर अतिरिक्त रन दिया। बॉडी देख रही है, ओ पोजिंग कर रहे हैं। चलिए अतिरिक्त रन है, नो मोर आर्ग्यूमेंट। नहीं समझ पाएंगे हैरी कब क्या करेंगे, ये कोई नहीं समझ पाएगा। अतिरिक्त रन, और अतिरिक्त रन के साथ कुल अब टोटल आके पहुंचा है 39, 39 पर। 3 एंगल के साथ टेलीकास्ट एक ही समय पर। वाह, इस बार बेमिसाल टाइमिंग, व्हाट ग्रेट हिट, एब्सोल्युटली ग्रेट। मिड विकेट के बाहर सलामी ठोकी, और ये देखिए हैरी सर का इशारा आता हुआ अनोखे अंदाज में 6 रन। मारा कि गेंद गुम हो गई, बहुत बड़ा हिट था ये। टीजे गणेश कह रहे कि ये मारा लेकिन ऐसे मारा कि गेंद मिलना मुश्किल हो चुका है। अब नई गेंद देनी पड़ेगी। मैदान के दुगना लंबा फेंक दिया है। छह के साथ अब कुल टोटल आगे। स्कोर की बात करेंगे हमारे 45 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर। मुफीद तैयार फिर से एक बार। अब यहां से मुफीद थोड़े से महंगे साबित हो रहे हैं, क्योंकि पिछली 4 गेंदों में लगभग 13 रन उन्होंने खर्च किए।
मूवी तैयार फिर से एक बार। इस बार आड़ा बल्ला ऑन साइड पर खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, इट्स अ वायलेंट डिलीवरी। डॉट बॉल की समाप्ति, एक्शन रिप्ले देखिए, बिल्कुल सही डिसीजन अंपायर का। क्या बात है, डांस कर रहे हैं अनोखे अंदाज में और डिसीजंस दे रहे, पर बिल्कुल सही 99.99 डिसीजन आर वेरी एक्यूरेट। पर लीजिए यहां पर दूध का सर ने बताया कि बल्लेबाज को अब छोड़ना होगा मैदान, रन आउट के माध्यम से एक बड़ी विकेट यहां पर, झटका नंबर लगता हुआ मैदान में तीसरा बल्लेबाजी करती हुई टीम श्री गणेश कासगांव को। जबरदस्त जबरदस्त यहां पर मुकाबला मैदान में, बड़ा हिट लगाने का प्रयास था इस बार। बेल्स जरूर यहां पर टिमटिमा रही थी, पर अंपायर शायद सहमत है नहीं। रिव्यू की मांग की गई और रिव्यू लिया जाएगा। योगी सर आइए। चेक किया जाएगा कंट्रोल रूम में एग्जैक्टली यहां पर गेंद कहां से ट्रैवल हुई। इट्स अ वैलिड डिलीवरी, लेग स्टंप के ऊपर से गेंद गई, याद रखिए। बिल्कुल सही डिसीजन दिया अंपायर ने। यस, एक पल के लिए ऐसे लगा कि बेल्स लाइट ब्लिंक हो रही है तो उसी की वजह से अपील की, पर नहीं, लेग स्टंप के ऊपर से गेंद थी। बड़ी अपील फिर से एक बार। ये चेक मान्यवर भालचंद्रजी भोपी, माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत ढोके दापिवली, त्याचबरोबर मान्यवर बापूदादा भोपी, मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। भालचंद्र दादा भोपी आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या। यस, ओल टू कॉम बॉक्स। 3 एंगल एक साथ दिखाए जा रहे हैं आपको स्क्रीन पर, लेकिन ये देखिए बड़ा धमाका, बिग शॉट, 6 रन। स्क्रीन पर देखिए एक्शन रिप्ले फिर से एक बार स्क्वायर एंगल से हम देखना चाहेंगे बल्लेबाज के लिए। ये एब्सोल्युटली ग्रेट टाइमिंग। बढ़िया हिट लगा था, लेकिन इस बार एक हाथ छूटा, लेकिन बल्लेबाज का दिल नहीं टूटा, दिल टूटा गेंदबाज का। निकल गई गेंद बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री लाइन के बाहर, पहला टिप्पा खाकर 4 रन के लिए। बढ़िया यहां पर बल्लेबाजी हो रही है। अब रन संख्या की गति बढ़ा दी इस ओवर में। जरूर शुरुआती दौर में ऐसे लग रहा था कि श्री गणेश कासगांव टीम रन नहीं बना पा रही, लेकिन रन ने दिल पे लिया और रन बनाने की प्रक्रिया शुरू की। अब इस बार प्लेयर डगआउट में गेंद, कह रहे बता रहे खिलाड़ियों को कि भाई मैं हूं ना। 4 रन।
तालियां देखिए, प्लेयर डगआउट में से कासगांव टीम के सभी खिलाड़ी तालियां बजा रहे थे। क्या बात है, गोरेगांव के सभी खिलाड़ी इन एक्शन नजर आएंगे आपको। अगला मुकाबला दामोदर बनाम गोरेगांव के बीच होगा, मजा आएगा। लेकिन ये लीजिए एक और, अब जाइए और ढूंढ कर लाइए। बल्लेबाज करण ने ठोक दिया है 6 रन। करण ने भी यही कहा, किसका तुमको इंतजार है, मैं हूं ना, और उन्होंने रन बनाए। इंडिविजुअल स्कोर की बात करेंगे, 32 रनों की एक बहुत ही बेहतरीन पारी करण की हमें देखने मिली। सोमनाथ सर चलते मुख्य अतिथि मंच पर टॉस की प्रक्रिया की जाएगी और साथ ही साथ आए हुए मेहमानों का सन्मान वहां पर किया जाएगा। यस सर, प्रथमेश सर या ठिकाणी मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत। उद्योजक मान्यवर संतोषजी भोईर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत आयोजन समितीच्या वतीनं आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आणि ढोके ग्रामस्थांच्या वतीनं मान्यवर संतोषजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी दादांना विनंती करतोय, आपण या संतोष दादा भोईर, आपण या, आपला शुभ सन्मान ढोके ग्रामस्थांच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं आपण करत आहोत। मायेची शाल, त्याचबरोबर या स्पर्धेचं गोड आठवण सन्मान चिन्ह मान्यवर संतोषजी भोईर साहेबांना आपण देत आहोत आणि आयोजन समितीच्या वतीनं हा मानाचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। साहेब आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत, त्याचबरोबर या स्पर्धेची उंची वाढवलीत, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या अनुषंगानं आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य। सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील, त्यासोबत आमचे साथी समालोचक प्रथमेशजी ठाकूर सर आपल्यासोबत। दामोदर संघ कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार। बॉल जर पहिला यदा कदाचित पडला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आदरणीय संतोषजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते टॉसची प्रक्रिया इथे केली जाईल। पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दामोदर संघाला आपण पाहणार आहोत। स्पेशल टॉस कॉइन या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत। तर टॉसची प्रक्रिया आपण करूया। आदरणीय संतोषजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। कॉल, येस, गोरेगाव कॅप्टन कॉल करतात, हेड्स इज द कॉल अँड येस हेड्स इट इज। मान्यवरांचा आभार, आपण मंचावरती पुन्हा विराजमान होऊ शकता। टॉस जिंकला, टॉस महत्वाचा होता। फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असेल? प्लेइंग 11 जी रेग्युलरली आपली उमर 11 गोरेगावची आपण खेळतो ती पूर्ण आहे की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? नाही, सेम आहे। काय सांगाल? आपण स्वतः एक दमदार आयोजक आहात, नाईट क्रिकेटचे सामने आपल्या गोरेगावात आपण जबरदस्त पाहतो, पण या स्पर्धेबाबत, या आयोजनाबाबत काय सांगाल? फार सुंदर ट्रॉफीज आहेत, भव्य व्यासपीठ,
आणि त्याच वेळेला सुंदर क्रीडांगण. आयोजन तो बहुत खूबसूरत है और हमारे को खेलने की संधि दी उसके लिए थैंक यू. ढेर सारी शुभकामनाएं आपके मुकाबले के लिए. टॉस महत्वाचा होता, टॉस तुम्ही गमावलाय. मनामध्ये काय डिसिजन ठेवला होता की जिंकल्यावरती काय निर्णय घ्याल? मी जिंकलो असं तरी आम्ही बॅटिंगच घेतलंय. म्हणजे मनासारखं होतंय बॅटिंग करण्याचा निर्णय, ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामागचं काही कारण आहे? काय नाही, आमची बॅटिंग लाईन खूप चांगली. यंदाच्या हंगामामध्ये सगळ्या खेळाडूंनी कसं परफॉर्मन्स केलंय? तुमच्या मनाला आनंद मिळालाय का त्यांच्या परफॉर्मन्सने? हो, मिळाला. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. टॉस बॉक्समधून माहिती अशी येते की उमर 11 गोरेगाव संघाच्या कर्णधाराने जिंकला टॉस आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी टीम दामोदेला इन्व्हाइट केलंय. काही क्षणात होईल लाईव्ह ॲक्शनला सुरुवात, पण सध्या क्रिकेटचा रणसंग्राम मैदानामध्ये सुरू आहे. एक चांगली मॅच, एक जबरदस्त सामना मैदानामध्ये जसा होईल सुरू. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील एक दिग्गज आणि नामवंत लोकप्रिय समालोचक अर्थातच सोमनाथजी खाडे सर मायक्रोफोनवरती. इट्स ओट यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला आपल्या आवाजानं 4 चंद्र लावले जात आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. जाऊया मैदानावरती 67चा पाठलाग करण्यासाठी ASC हाल यांच्या विरोधात निश्चितच संघ खेळतोय कासगाव. बिग फाईट मॅच. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केलाय. शॉर्ट आर्म पुलचा पॉवरफुल अंदाज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुनीरच्या बॅटचा क्लास. षटकार. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मुनीर पटेलच्या बॅटमधनं सुरुवात झाली आहे षटकाराच्या मदतीनं. 67चा पाठलाग. पहिल्याच बॉलवरती कडा प्रहार. षटकार येतोय. हाल संघाचं खातं षटकारानं खोललं. इथे सुद्धा बैठक मारायची होती, लगेच स्टान्स बदलला. चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर आडव्या बॅटचा कडवा प्रहार. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना हाल ब्रँड पेश होतोय. मुनीर पटेल ऑन फायर. सलगचा दुसरा सिक्सर. श्री गणेश कासगाव टीमनं बनवल्या 66 धावा. पूर्वार्धामध्ये 5 षटकांची मॅच. असं वाटलं होतं की फार मोठा डोंगर या ठिकाणी उभा केलाय, मात्र मैदानावरती हाल संघ दूरवरनं मैदानावर आलाय. तो सुद्धा चेस करण्यासाठी, फाईट करण्यासाठी. सुरुवात दमदार पाहायला मिळते. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर येत आहेत आणि मुनीर पटेलनं सुद्धा करण लहानेला सांगितलंय, अगर तुम खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नहीं है. इथे सुद्धा जबरदस्त ड्राईव्ह. अगदी सहजगत्या कव्हरला पार करत असताना कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकारानंतर हा क्लासिकल अंदाज आलाय चौकार. नजर चेंडूवरती आपण पाहत आहे. ASC हाल या संघासाठी मुनीर पटेल द लिजेंड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना समोरून तुम्ही पाहताय कासगाव एक्सप्रेस वेगानं दौडतीये. अर्थातच गोलंदाज करण लहाने गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना मुनीर पटेल आणि त्याला साथ देण्यासाठी मुफीद आलाय. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सुरुवात केली जाते. ASC हाल या संघाला बनवायच्यात 67 धावा. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आक्रमण चांगलं. इथे सुद्धा कव्हरला पार करत असताना कव्हर स्वीपरला चुम्बन घेणारा हा फटका. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. व्हॉट अ क्लास दॅट इज. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार 2 चौकार. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती मुनीर पटेल 4 चेंडू फेस केलेत, 20 धावा बनवल्यात आणि सुरुवातीलाच इरादा स्पष्ट केलाय. इरादा पक्का दिलाय धक्का. करण लहानेला मीटिंग करण्यास भाग पाडले. बनवायचे आहेत 67. आपण पाहताय रिक्वायर्ड 100 10.85 वरती आणून ठेपवलंय. 67 धावांचा पाठलाग करताय. 67 रन्स टू विन. मात्र पहिल्या 4 बॉलवरती आपण पाहताय 20 धावा. 3-3 फ्रेम मध्ये तुम्ही लाईव्ह कव्हरेज पाहताय. 3-3 फ्रेम तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. अतिशय जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. ओमसाई MTC लाईव्हचं तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेस सुंदर चेंडू टाकलाय. चांगलं कमबॅक. करण लहाने हाय हे सुद्धा नाव मित्रांनो सोपं नाहीये, छोटं नाहीये. या परिसराचं, कासगाव गावाचं आणि या
संपूर्ण वांगणी बदलापूर ठाणे या शहराचं निश्चितच क्रिकेट ज्यानं गाजवलंय तो करण लहाने गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. इथे बॅट फिरवली आहे. पहिल्या 4 बॉलवरती बोलबाला राहिला बॅट्समन मुनीर पटेलचा. मात्र त्यानंतर करण लहाने सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. षटक संपलंय पहिलं. बिनबाद 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा एसडीजे. सो मॅच पहिल्या 4 बॉलवरती जरूर मोठ्या धावा आल्या. मात्र त्यानंतर यश 93 मस्त ओव्हर टाकतोय सांगतोय. मात्र निश्चितच इथून अजून चांगलं कमबॅक करावं लागेल. 20 धावा धावफलकावरती अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग केली मुनीर पटेलनं. पहिल्या 4 बॉलवरती त्याचं वर्चस्व राहिलं. मात्र त्यानंतर तुम्ही पाहता इथे पहा, इथे तुम्हाला कंपॅरिझन पाहायला मिळतंय. ओमसाई एमटीसीचं कौतुक आपण यासाठी करतोय सर्व गोष्टी अप टू डेट आपल्यापर्यंत पोहोचतायत. पहिल्या षटकामध्ये 20 बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना कासगाव टीमनं. इथे सुद्धा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एएससी हाल संघानं 20 बनवल्यात. जबरदस्त टिट फॉर टॅट बॅटल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल स्वतःचा बचाव केलाय. हलक्या हातानं समोरच्या दिशेला कव्हरला खेळतोय. फिल्डर आहे तारांबळ घाई करतोय दुसऱ्या धावेची आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्यात. मात्र इथं मुनीर पटेलची विकेट तुम्ही एका धावेसाठी मित्रांनो धोक्यात घालताय हा सुद्धा एक प्रश्न असेल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या. काय कॉन्फिडन्स आहे, काय विश्वास आहे साथीदारावरती. 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 22 वरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. राज लहाने आलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी करतोय. 23 चेंडू आणि 45चं समीकरण इथून तुम्हाला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. एका बाजूनं कर्जत खालापूर अर्थातच रायगडला बिलॉंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये हाल आणि बदलापूर वांगणी विभागाची मातब्बर टीम श्री गणेश कासगाव खेळतीये समोर. जबरदस्त चेंडू टाकलाय. हा चेंडू येतो डॉट. राज लहाने गोलंदाजी मार्कवरनं जबरदस्त वेगवान मारा तो करतोय. अतिशय सुंदर फॉलो थ्रू. टप्पा खाल्ल्यानंतर हलका कट होत आतमध्ये आलाय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी नव्हती. बॅट फिरवली मात्र चेंडू आलाय डॉट. स्ट्राईक वरती मुफीत खेळतोय. इथे हा चेंडू बॅटची कडा लागली कदाचित मागे जातोय. चेंडू अडवलाय डायरेक्ट फेकलाय. इथे पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला विकेट, पहिली फलंदाजाची निश्चितच इथून माघार पाहायला मिळेल. फलंदाज माघारी पतेल. अंपायरनं दिलाय चले जावचा नारा. पहिला फलंदाज बाद मुफीच्या रूपानं. हा धोका कुणाचा कोणासोबत झाला हे समजायला मार्ग नाहीये. इथे आपण पाहताय तर कॉलिंग चुकलं. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मुनीर आणि मुफीद हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती खेळतायत. चांगली बॅटिंग ते करत होते. मात्र इथे पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालाय. आणि अगदी आपण पाहिलं तर काडे सर आपल्या मंचावरती सर्व दमदार मान्यवर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात. आदरणीय अर्जुनजी भोपी साहेब असतील, विलासजी गायकर साहेब, मोहनजी गायकर साहेब आणि जयदासजी भोईर साहेब या सर्व दमदार मान्यवरांचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जरूर जरूर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हेमंतजी भोईर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका, त्याचबरोबर दिनेशजी भोईर कार्याध्यक्ष बदलापूर वांगणी क्रिकेट असोसिएशन आणि निश्चितच संपूर्ण ग्रामस्थ मंडळ ढोके आणि जय हनुमान ढोके यांचं हे अतिशय दर्जेदार आयोजन इथे आपण पाहू शकताय. चेंडूची दिशा पाहिली जाते. चेंडूची गुणवत्ता तपासतायत. जगदीशजी दूधकर सर सांगतायत येस इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती राज लहानेला तुम्ही पाहताय. जबरदस्त चेंडू तो हाताळतोय. सुंदर चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर जाऊन वाईड लाईन वरती जाऊन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अनोखा आणि इम्प्रोवाइज करण्याचा हा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसलाय. चेंडू डॉट. राज लहाने गुड बॉलिंग. आणि याच दरम्यान आदरणीय शशिकांतजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम
स्वागत आहे आपलं देखील. आणि इथे मात्र मान्यवरांचं स्वागत केलंय या मोठ्या षटकारानं. बिगिट पहिल्या षटकात 20 आल्या होत्या बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर एसी हाल या संघानं निश्चितच 20 धावा पहिल्या षटकात बनवल्या. अर्थातच दुसरं षटक चालू झालं. राज लहाने स्वतः आव्हान देतोय आणि त्यानं सांगितलं स्वागत नाही करोगे हमारा. इथे स्वागत करत असताना बॅट्समन पाहायला मिळतोय मुनीर पटेल, ज्यानं ठोकला षटकार आणि या षटकारानं इरादे स्पष्ट केलेत. इथे सुद्धा हा फटका मिस टायमिंग, चांगली गोलंदाजी तो करतोय राज लहाने. या षटकात तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. उत्कृष्ट गोलंदाजी पेश करतोय. पहिल्या षटकात 20 आल्या. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बॅटिंग करतायत एएससी हाल 28. तुम्ही कंपॅरिझन पाहू शकताय. पहिल्या षटकामध्ये 2 षटकामध्ये बनवल्या होत्या श्री गणेश कासगावनं 27, 1 गडी बाद. आणि लगेचच तुम्हाला एएससी हालचं उत्तर टिट फॉर टॅट ठोसास ठोसा देत असताना 2 षटकं संपलीत. 28 धावा, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. विजय गणेश ओमचा एनपीसीचं आपण कौतुक अशासाठी करतोय. पहा लास्ट 15 बॉलचं तुम्हाला अनालिसिस इथे पाहायला मिळतंय. निश्चितच जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, सुंदर प्रक्षेपण. तीनही पंचांचं मनापासून कौतुक. जगदीश दुस्तकर सर, त्याचबरोबर आमचे योगीराज बुटेरे महाराज, त्याचबरोबर आपल्यासोबत आज मिस्टर हॅरी सर, डान्सिंग अंपायर, तिघांचं स्वागत आणि कौतुक. तिसरं षटक सुरू झालंय. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. राज भोईर आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर या अगोदरच्या षटकामध्ये राज लहानेनं मैदानावरती राज केलं. सुंदर षटक त्यानं हाताळलं. इथे आपण पाहताय राज भोईर आलाय. त्यानं सुद्धा पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला आतापाता. मुजीब खेळतोय स्ट्राईक वरती आणि टाकलाय हा डॉट. ओव्हर नंबर 3, पहिला बॉल निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी तो करतोय. स्लिंगी ऍक्शन आहे इथे. फटका फसलाय. फिल्डर आहे सीमारेषेवरती. टिपलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागत असताना बॅटिंग करणाऱ्या एएससी हाल या टीमला मुजीबचा खेळ संपला. महेश श्री गणेश कासगाव हा संघ मैदानावरती कामगिरी चांगली करतायत. इथे आपण पाहताय तर अजून एक फलंदाजाला माघारी पाठवले. राज भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या माध्यमातून हा गडी टिपलाय. फलंदाज बाद झालाय दुसरा. पहा मित्रांनो, खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या ठेवल्यात ना, त्या आपल्या सर्व प्लेयर्ससाठी ठेवलेल्या आहेत. तिथे आपण सर्वांनी बसून घ्या. आयोजन समितीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. काळजी घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या अनोख्या आणि उत्कृष्ट खेळासोबत तुम्ही तुमची शिस्त पाळणं गरजेचं. इथे समोरच्या दिशेला खेळलेला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे लॉंग ऑनला. चेंडूला पकडलं, सिंगल मिळेल. एकच धावेची मदत येते. अतिशय सुंदर तुम्ही इथे संपूर्ण कव्हरेज पाहताय. चांगल्या पद्धतीनं 3-3 फ्रेममध्ये तुम्हाला इथे प्रत्येक घटना पाहायला मिळते. प्रत्येक गोष्ट जी मैदानाच्या आतमध्ये घडतीये त्या प्रत्येक गोष्टीचं इत्यंभूत चित्रीकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जबरदस्त ही संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था. जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांचं हे आमदार चषक 2026. दमदार आमदार, मुरबाड विधानसभेचे परमनंट आमदार मान्यवर किसनरावजी कथोरे साहेबांच्या नावानं ही टुर्नामेंट या ठिकाणी एन्जॉय करतोय आपण सर्वजण. तब्बल 1000हून जास्त प्रेक्षक या ठिकाणी आम्हाला लाईव्ह जोडले गेले. त्याचबरोबर मैदानाच्या चारही बाजूला भरपूर प्रेक्षकांची गर्दी. आज तुम्हाला या संपूर्ण
ठाणे रायगड आणि या संपूर्ण परिसरातील महाराष्ट्रभरातील सर्व दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळतील. 30 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात टो क्रशिंग यॉर्कर स्वतःचा बचाव केला सुफियाननं. निश्चितच इथे मुनीरनं आणि सिंगल मिळाली. सुफियान येतो स्ट्राईक वरती. एक सिंगल धावेच्या मदतीनं तो बॅटिंग करतोय. राज भोईरचं मात्र कौतुक केलं जाईल. श्री गणेश कासगाव संघासाठी तो गोलंदाजी करतोय. बॅट्समन्सना प्रश्न पडले. इथे समोरच्या दिशेला फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर टिपलाय जेल. संपलाय खेळ. फलंदाज तिसरा बाद होईल. बॅटिंग करत असताना हाल संघाचे हाल बेहाल. वन मोर गॉन. बघा व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लेफ्ट साइडला लाइटनिंग टॉवरच्या बाजूला जे प्रेक्षक रेलिंग वरती पूर्णपणे अक्षरशः झोपलेले आहेत त्यांनी जरा मागे व्हा प्लीज. ऑर्गनायझरची सूचना आली आहे. जर रेलिंग पडली तर उगाच पुन्हा स्पर्धेला गालबोट लागेल आणि परत उशीर होईल आपल्या स्पर्धेला. रेलिंग सोडून मागे उभा राहा सगळ्यांनी. रिक्वेस्ट आहे ऑर्गनायझिंग टीमची प्लीज. पहा मित्रांनो, स्पर्धा आपल्यासाठीच असते आणि प्रेक्षक राजाचा उदंड प्रतिसाद हा स्पर्धेला मोठ्या स्थानावरती उच्च स्थानावरती घेऊन जात असतो. निश्चित आपण पाहताय इथे आपण प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. सर्वांसाठी भरपूर चांगली व्यवस्था चारी बाजूला आहे. आपण आपल्या चांगल्या सुरक्षित स्थानी बसून या मॅचचा आनंद घ्या. इथे तिसरा फलंदाज बाद होतोय. 30 या आकड्यावरती लागलेला तिसरा धक्का. मोठं टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना रिक्वायर्ड 100 तुम्ही पाहताय पुढे जाऊन सरकलेलं निश्चितच पाहायला मिळतंय. तब्बल 17.8 वरती जाऊन पोहोचलं. या षटकानंतर आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ, तिसरा षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना 30 धावा धावफलकावर. 13 बॉल आणि 37 ची गरज. आखरी 13 गेंदे 37 रनों की जरूरत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलमान वरती जिम्मेदारी. समोरून मुनीर पटेल स्ट्राईक साठी निश्चितच माशासारखा तळमळतोय. 27 वरती तो खेळतोय. सलमान आलाय. पहिल्याच बॉल वरती सांगतोय टायगर अभी जिंदा है. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हवाई हल्ला एअर स्ट्राईक. षटकार. खेळ संपलाय. मैदानात पाणी पाठवा. पाणी फार गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. मानवी शरीरामध्ये तब्बल 71% पाणी असतं. ते पाण्याची पूर्तता होणं फार गरजेचं आहे. 3 षटकं या ठिकाणी संपल्यात. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे 36. आता 12 बॉल आणि बनवाव्या लागतील तुम्हाला 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. 15.5 ची सरासरी तुम्हाला इथे विजयासाठी राखायची आहे. तुम्ही बॅटिंग स्कोअर कार्ड पाहू शकताय. अगदी मुनीर सलामीसाठी आला. 10 चेंडू 27 धावांवरती तो खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय तर मुनीर सलामीसाठी आला. 10 चेंडू 27 वरती तो खेळतोय. मुफीद रनआउट होतोय. अगदी स्वतःवरती आणि सहकार्यावरती निराश होऊन 2 धावांवरती तो बाद झाला. मुजीब बॅटिंगसाठी आला. 2 चेंडू त्यानं फेस केले. जबरदस्त कॉट अँड बोल्ट. राज भोईरच्या माध्यमातून तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुफीनच्या माध्यमातून राज भोईरला विकेट मिळाली. चौथा फलंदाज मैदानात सलमान आलाय आणि त्यानं षटकार ठोकलाय. आता 12 चेंडू 31 ची गरज. मैदानावरती बिग फाईट मॅच. एका बाजूनं कासगाव, दुसऱ्या बाजूनं हाल. दोन्ही संघांचं निश्चितच कौतुक आपण करतोय. जबरदस्त क्रिकेट आणि चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. डीजे गणेशच्या माध्यमातून सर्वांचं मनोरंजन. तो मच आमदार चषक 2026 विकासाचे वारे किसन कथोरे साहेब. निश्चितच मुरबाड विधानसभेचे परमनंट आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किसनरावजी कथोरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नावानं हे चषक आपण पाहताय, ही स्पर्धा आपण पाहताय. जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके आयोजित आमदार चषक. मैदानात चेंडू पाठवा. 12 चेंडू आणि इथे आपण पाहताय 31 धावांचं लक्ष पार करायचंय. अजूनही सामना संपलेला नाही. कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळतं. श्री गणेश कासगाव संघानं ज्या वेळेला बॅटिंग केली त्यावेळेला 2 गडी बाद 33 धावा होत्या. एएससी हाल खेळतीये. 3 बाद 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून सामना संपलेला नाही.
दोन्ही संघाचे खेळाडू कष्ट करतायत, जिद्द चिकाटी मेहनत दाखवतायत, सांगतायत हा सामना अजून संपलेला नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीत. 12 चेंडू 31चं समीकरण. बॅटिंग करत असताना मुनीर पटेल आघाडीचा शिलेदार, आघाडीचा सरदार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जोपर्यंत तो मैदानात त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता, अगदी पॉझिटिव्ह आणि निश्चितच स्वतःवरती खांद्यावरती विश्वास आहे. हा विश्वास तो सार्थ करेल का, हा प्रश्न आपल्या समोर. सलमान त्याला साथ देण्यासाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानं ठोकला, इरादा स्पष्ट केलाय. 12 चेंडू 31ची गरज. मैदानात सामना जिंकणार कोण, हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर बॉल, अजून एक चेंडू पाठवा, जुना चेंडू. नवीन कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेचा नियम आहे, त्यासाठी नवीनच बॉल दिला जाईल. विदाउट एनी आर्ग्युमेंट आपण नवीन बॉल घेऊन सामन्यास सुरुवात करायची आहे. हरकत नाही, नवीन चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. स्पर्धेच्या नियमानुसार हा चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचलाय. मुनीर पटेल 27 वरती खेळतोय, त्याला साथ देत असताना सलमान 6 धावांवरती खेळतोय. 15.50 ची सरासरी राखायची आहे. 2 बॉल आणि 31 धावांचं लक्ष इथे पार करायचं आहे. श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये ASC हाल, या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडू 31ची गरज. सामना दोन्ही संघासाठी अजूनही जिवंत आहे. इथे चला थोडं स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. आपल्याला मोठं शेड्यूल रात्रीमध्ये कंप्लीट करायचं असतंय. जवळजवळ 9:30 वाजता आहेत. 9:23 घड्याळामध्ये झालेले आहेत. थोडंसं शेड्यूल प्रमाणे आपण गेलो तर उशिरा आहोत, याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 12.00 ची सरासरी 36 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 4, गोलंदाजी मार्कवरती करण लहाने, वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. स्ट्राईकवरती बॅट्समन तयार. पहिलाच बॉल करणचा उडवलाय, फिल्डर सीमा रेषेवर तैनात. होम डिलिव्हरी विदाउट OTP, टिपलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी खेळ. फलंदाज माघारी परतत असताना अर्थातच लागलाय मोठा धक्का. 440चा झटका मुनीर पटेलच्या रूपानं. फलंदाज बाद. येस, आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर या मंचावरती रॉयल मान्यवर आपले विराजमान होत आहेत. उपसरपंच आदरणीय नितीनजी गायकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आपलं आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ASC हाल संघाला लागलाय 440 वोल्टचा हा मेगा झटका. मेगा झटका, फार मोठा झटका आहे. प्रथमेश, आपण पाहताय चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. 36 या आकड्यावरती 31 बनवायच्या होत्या 12 बॉलमध्ये. आपण पाहताय तर सुरुवातीच्याच पहिल्याच बॉलवरती हा झटका दिलाय करण लहानेनं. मैदानावरती गोलंदाजीसाठी आला. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक या ठिकाणी हाताळायला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का. 11 चेंडू 31ची गरज आहे. इथे आपण पाहताय तर बॅटिंग करत असताना नवीन फलंदाज आतिफ आलाय. आतिफचा हा फटका तुम्ही पाहू शकताय समोर. बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज चेंडूचा ताबा घेतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावांवरती अंकुश या ठिकाणी लावत असताना विकेट सुद्धा मिळत आहेत. संघाला अडचणीत टाकतोय बॅटिंग करणाऱ्या हाल, आणि हाल या संघासाठी अडचणीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे. करण लहाने, पुराणा चावल इथे गोलंदाजी करत असताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करतोय. मॅच स्लो डाऊन केली आहे. जे धावफलक आपण पाहिलं तर वेगानं पुढे चाललं होतं, त्या धावफलकाला इथे निश्चितच गती कमी करण्याचं काम तो करतोय. 37 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. स्कोर कार्ड आपण पाहत आहे. 4 गडी बाद 37 धावा, 9 बॉल 30 ची गरज. सामना जवळजवळ या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम करण लहानेच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. पुन्हा एकदा फिल्डर येतोय लोंग दूरवरनं, सीमारेषेवरनं आला, पकडलं, सिंगल एकच मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग, गोलंदाजी तुफान, त्याचबरोबर फिल्डरची साथ मिळते आहे.
मैदानावरती एकमेकांना साथ देत असताना गोलंदाज फिल्डर क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करू द्यात मित्रांनो, फिल्डरची साथ फार गरजेची असते. या अनुषंगाने आपण पाहताय 4 बॉल टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघासाठी इथे आपण पाहिलं तर कमबॅक करून देणारी गोलंदाजी करण लहानेच्या माध्यमातून. इथे सुद्धा फटका चांगला आहे, फिल्डर सीमारेषेवरती टायमिंग झालं, मात्र इथे आपण पाहिलं तर गॅप सिलेक्शन नव्हतं. सिंगलवरती विश्वास ठेवावा लागेल, सिंगलवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 1 धाव मिळेल, स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 39 या आकड्यावरती 7 बॉल आणि 28 ची गरज. सामना पुन्हा एकदा कंट्रोल करण्याचं काम श्री गणेश कासगाव हा संघ मैदानात करतोय आणि आपल्या संघासाठी उपयुक्त आणि आपल्या नावाला साजेशी खेळी, नावाला साजेशी गोलंदाजी करण लहाने करतोय. लाऊड अपील, बॉडी लाईन, शरीरावरती भेदक मारा. निश्चित त्याला माहिती आहे विकेट जरूर मिळाली नाहीये, मात्र इथं आत्मविश्वास वाढलाय. 4 षटकं संपली, फक्त 3 धावांचं करण लहानेनं षटक टाकलं. सामना आपल्या बाजूने झुकून घेतला. 39 वरती 4 गडी बाद, 4 षटकं संपली आहे. 6 बॉल आणि 28 ची गरज. डीजे गणेश. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीनं महाभारतामध्ये कर्णाचे बाण निघायचे जीव घेणे, त्याच पद्धतीने तुम्ही पाहताय जीवघेणी गोलंदाजी यावेळेस करण लहानेची पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी उपयुक्त षटक टाकलं, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि मॅच मध्ये आपल्या टीमला इथे प्लस मध्ये घेऊन आलाय, फ्रंट फूट वरती घेऊन आलाय. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात एएससी हालच्या पाहायला मिळत आहे. 4 षटकानंतर श्री गणेश कासगावची संख्या होती, धावसंख्या होती 46, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र पुन्हा एकदा श्री गणेश कासगाव या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि तब्बल 28 ची गरज. सामना अजूनही संपलेला नाही मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेटच्या मैदानावरती शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण असतं. 6 बॉल 28 ची गरज. सलमान आणि आतिफ अजून खेळतायत. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल टोलावलाय. फिल्डर आहे सीमारेषेच्या वरती, मात्र अगदी जवळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक गिरती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. की बॅट का कमाल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीनं पुन्हा समीकरण बदललंय. 5 बॉल 22 ची गरज. अजूनही सामना संपला नाही, मॅच अजून जिवंत आहे. इथे तुम्हाला जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळते. एएससी हाल आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कासगाव. शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकावरती शैलेश आला. पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत षटकारानं केलंय. पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकलाय. अजूनही सामना अजून जिवंत आहे मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग करतायत. 5 बॉल 22 ची गरज. चांगला खेळ मैदानात पेश करतायत. 5 बॉल 22 धावा बनवायच्या आहेत. 45 बनल्यात. उर्वरित 5 चेंडूंवरती 22 धावांचं समीकरण. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं अजूनही कठीण आहे. आतिफ खेळतोय. 4 चेंडूंवरती 8 धावा त्यानं बनवल्यात. 1 षटकाराच्या मदतीनं तो खेळतोय. 5 बॉल 22. इथे सुद्धा टोलावलाय. जागेवरनं खडे खडे हवाई हल्ला करत असताना सलगचा दुसरा बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. सिक्सर. कॅच पकडलाय. चेक करायचं का सर? चेक करायचंय, थांबा. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. सीमारेषेवरती नक्की 6 आहे की झेल पकडलं हे चेक करायचं आहे. तिसरे पंच योगीराजी बुटेरे सर आमच्या सोबत. 6 आहे की आउट आहे हा एक प्रश्न आहे. सीमारेषेवरती अगदी सुपर झेल, सुपर झेल. फलंदाज माघारी परतेल. लागलाय हा मोठा झटका.
टीम Yes. हॉलला. अगदी आपण पाहिलं तर स्वीय सहाय्यक आदरणीय जालिंदरजी सावंत साहेबांचे इथे आपल्या मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर आदरणीय जालिंदरजी सावंत साहेबांच्या समावेत अभयदादा असतील, आशिषजी कुंभार असतील आणि राहुलजी घोलप असतील, या सर्व लाडक्या मान्यवरांचं आमच्या मंचावरती आगमन झालेलं आहे. स्वीय सहाय्यक किसनजी कतोरे साहेबांचे आदरणीय जालिंदरजी सावंत साहेब असतील, अभयजी आडोळे साहेब, आशिष कुंभार दादा आणि राहुल दादा घोलप या सर्व मान्यवरांचं या रॉयल मंचावरती MLA ट्रॉफीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आमचे हेमंतदादा भोईर आणि दिनेशदादा भोईर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. माझी उपसरपंच आदरणीय संतोषी गायकर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. 4 बॉल 22 ची गरज. अगदी आपण पाहताय तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर वाईट साठी या ठिकाणी चेक करायचं आहे. योगीराजी बुटेरे सर या ठिकाणी आपण पाहताय तर चेक करतायत. याच दरम्यान आदरणीय जितेंद्रजी भोपी साहेबांचं देखील आगमन झालं. विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील दिनेशदादा भोईर, हेमंतदादा भोईर आणि आमदार चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय. चांगला चेंडू. समीकरण बदलली. आता मात्र इथे हा सामना इथे टर्न झाला. 3 बॉल 22 ची गरज. हा चेंडू सीमारेषेच्या नक्कीच आपण बाहेर पाठवलाय. षटकार. धन्यवाद. आतिफनं ज्या पद्धतीने या षटकाची सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर उत्तुंग फटका त्यानं मारला होता. सीमारेषेच्या जवळ अगदी अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतंय. 2 बॉल 16 ची गरज. हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीनं टोलावलाय. अरबाजच्या बॅटमधनं चेंडू सलग 2 वेळा सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. एक बॉल आणि 10 धावांचं लक्ष आता राहिलंय. लक्ष्याचा पाठलाग जर आपण पाहिला तर ASC हाल हा संघ थोडा बॅकफुटला जरूर पाहायला मिळतोय, मात्र मन त्यांनी जिंकली आहेत. इथे सुद्धा हा चेंडू इथे सुद्धा टोलावलाय. फिल्डर चेंडूच्या खाली हा झेल टिपलाय आणि हा सामना जिंकलाय तो श्री गणेश कासगाव या टीमनं. वेल प्लेड बॉईज. आणि गोड कौतुक हाल संघाचा सुद्धा जबरदस्त खेळ त्यांनी पेश केला.